नमस्कार मंडळी. तर मी शुभ्रा आणि स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये. आणि आशा करते की तुम्ही सर्व मस्त आणि मजेत असाल. तर आज आहे ना, सकाळीच मी लवकर उठलेले आहे आणि चपातीची तयारी करते, जसं की तुम्ही पाहताय. तर आज टिफिनपासून सुरुवात झालेली आहे किचनमधून आपली. तर इकडे मी चपात्या बनवायला घेतलेल्या आहेत. छान असं गोल गोल चपात्या अगदी मस्त बनवलेल्या आहेत. आणि सकाळची तर जसं असं दिसतं आहे तसं तर फास्ट कोणतंही काम होत नसतं. असं असं होत असतं तर किती बरं झालं असतं ना, पटापट. अं, चला तर मग आपण सुरुवात करूया. तर इकडे मी चपाती बनवते आहे टिफिनसाठी आणि दुपारी लंचमध्ये सुद्धा होऊन जाणार. अं, म्हणजे दुपारच्या जेवणासाठी बाकीच्या आहेत घरी त्यांच्यासाठी सुद्धा राईस वगैरे एवढं कोण खात नाही, त्यामुळे चपात्याच लागतात. मग चपात्या वगैरे बनवून घेते. त्यानंतर आज भाजीमध्ये आहे ना, मसूर बनवणार आहे. तर त्यासाठी मी रात्री मसूर भिजायला घातले होते आणि अ, सलाडसुद्धा म्हणजे सलाडसाठी जे मूग लागणार होते तेही भिजायला घातले होते. आणि सकाळी मी उठले 6 वाजता, तेव्हा मी थोडीशी मोड येण्यासाठी ठेवले होते बाहेर काढून. थोडेसे किंचित अगदी बारीक बारीक त्याला मोड आलेले आहेत. आणि आपल्या चपात्या इकडे झालेल्या आहेत, पाहू शकताय तुम्ही. आणि आता थोडंसं किचन आहे ना, मी क्लीन करून घेतलं. अगदीच म्हणजे सुचत नाही मग काहीच काम करायला मला. त्यामुळे थोडं जसं वेळ मिळेल तसं पटापट थोडं आवरत असते. आणि इकडे माझे मूगसुद्धा मी कुकरला लावले होते. तर एक शिट्टी केली होती बघा. तर छान शिजलेले आहेत. म्हणजे पूर्ण असे स्मॅश होईपर्यंत नाही शिजवत ते. कारण त्याच्यामध्ये नंतर मग कांदा, टोमॅटो, काकडी वगैरे टाकते. आज काकडी नाही आहे, फक्त कांदा आणि टोमॅटोच टाकणार आहे. त्यानंतर इकडे अंडीसुद्धा उकडायला ठेवलेली आहेत. तर ही कढई मी स्पेशली त्यासाठीच ठेवलेली आहे, अंडी उकडण्यासाठी. कारण त्या अंडी जेव्हा आपण एखाद्या भांड्यामध्ये अंड्याचं काहीही बनवतो तर त्याचा स्मेल जो असतो तो जात नाही लवकर. त्यामुळे त्याच कढईमध्ये उकडत असते. आणि इकडे बघा, मसूरसाठी मी भाजी बनवते मसूरची. तर त्यासाठी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर असं सगळं चिरून घेतलेलं आहे. सलाडमध्ये म्हणजे मुगाचं जे सलाड बनवते त्यासाठी आणि मसूरच्या भाजीसाठी चिरून घेतलेलं आहे. आणि आता इकडे मी मसूरची भाजी बनवायला घेतली. तर ती कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि फोडणी देणार आहे, कढीपत्ता, राई, लसूण अशी. त्यानंतर बाकी सर्व आपण जे चिरून घेतलेलं आहे ते टाकून परतून घेते. आणि मग त्याच्यामध्ये मसूर टाकून कुकरची 1 ते 2 शिट्ट्या करून घेणार आहे. छान भाजी होते अगदी मस्तपैकी. आणि इकडे मी सलाडसुद्धा तयार केलेला आहे एका साईडला. मूगसुद्धा मी तिखट, मीठ आणि थोडंसं घी टाकून असं 1 शिट्टी करून घेतली होती. छान लागतं तसे. आणि सकाळचा नाश्ता शक्यतो असंच असतो. थोडंफार काहीतरी चेंजेस असतात, म्हणजे वेगळं काहीतरी. आज थोडं नॉनव्हेजचा वार आहे, त्यामुळे अंडी ॲड केलेली आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर सर्व आवरल्यानंतर सकाळचं भांडी पाहू शकताय तुम्ही किती आहेत बघा. इकडे पसारा आहे सर्व, तो सर्व ठेवून दिला. आणि पहिलं स्वतःला जरा चहा, एनर्जी येण्यासाठी चहा घेते. थोडंसं आल्याचा कडक चहा बनवला आणि तो घेतला. त्यानंतर मग सुरुवात केली बाकीच्या कामांना. आणि मग इकडे बघा, आपली मसूरसुद्धा मस्त झालेली आहे तयार एकदम. छान होते थोडी. त्याच्यामध्ये थोडंसं असं कोकम ॲड करायचं, मग अजून जरा टेस्ट छान लागते त्याची. आज टिफिनसाठी आहे भाजी. त्यानंतर ह्यांचे टिफिन भरून घेतले. त्यासाठी मग टिफिनसाठी चपाती, भाजी आणि सलाड होतं. सलाडमध्ये आता माझ्याकडे काकडी नव्हती, त्यामुळे गाजर आणि बीटच दिलेला आहे. तर ते सर्व आता कापून वगैरे घेते छान. आणि माझ्यासाठी सुद्धा मी चिरून वगैरे ठेवून देते. म्हणजे कसं दुपारी परत मला ते चिरून घ्यायची गरज नाही पडणार. थोडं फ्रीजमध्ये ठेवून देते माझ्यासाठी सुद्धा आणि त्यांना असं टिफिनमध्ये देत असते. त्यानंतर सर्व किचन वगैरे आवरून घेतलं आणि थोडं गरम पाणी करायला ठेवून दिलं. त्यानंतर जेवून आराम केला थोडा वेळ. आणि मग संध्याकाळी उठल्यावर ॲपल कट करून घेतलं, ते थोडं खाऊन घेतलं. त्यानंतर थोडासा चहा घेतला आणि मग लागले स्वयंपाकाच्या तयारीला संध्याकाळच्या. तर इकडे कांदा कापून घेतलेला आहे आणि खोबरंसुद्धा कापून भाजायला ठेवलेला आहे. आणि हा बघा, चहा बनवला होता आलं घालून, छान असा मस्त चहा बनवला होता. जरा
आणि त्यानंतर इकडे सर्व संध्याकाळच्या जेवणाची तयारी, जी वाटणाची वगैरे तयारी, म्हणजे वाटण सर्व भाजून घेते. आपण जे घेतलं होतं ते हे सुकं खोबरं आहे जे मी भाजून घेते. आणि आता इकडे कांदाही परतून घेते. असं पटापट जरा करून घेते. त्यानंतर मग संध्याकाळी आज जेवणामध्ये कलेजी बनवायची आहे. सो आता हे बघा, खोबरं आपलं छान भाजलेलं आहे. असं खरपूस भाजून घ्यायचं. त्याने काय होतं, त्याची टेस्ट वाटणाची जी असते छान येते. म्हणजे जेवण आपल्या कुठलाही पदार्थ आपण बनवतो तर ते छान बनतं. सो आता इकडे मी वाटण वगैरे लावून घेते. त्यानंतर आता कलेजी बनवणार आहे. तर इकडे आता मी कलेजी फ्राय करायला घेते. म्हणजे कलेजी सुक्कं बनवणार आहे. तर त्यासाठी इकडे मी आता फोडणी वगैरे घालून घेते. आणि हे बघा, आपलं वाटण हे लावून घेतलं होतं मी. तर आता इकडे कलेजीला फोडणी घालून घेते. त्यासाठी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये लसूण ठेचून टाकलेला आहे. आणि हे पहा, जो आपण वाटण काढलेला तोही घातलेला आहे. त्यानंतर छान ते तेलामध्ये असं फ्राय करून घेतलं आहे. आणि त्याच्यामध्ये तिखट, मीठ, हळद आणि बेसिक मसाले ते सर्व टाकून छान परतून घेणार आहे. आणि मग त्याच्यामध्ये कलेजे जे आहे छान म्हणजे बारीक करून असं ते स्वच्छ क्लीन करून घेतलेली आहे कलेजी. मग आता ते वाटण परतून झाल्यावरती त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. आणि हा घरगुती मसाला आहे, जो माझ्या आईने दिला होता गावावरून तो. अ, त्यानंतर थोडंसं मी त्याच्यामध्ये चिकन मसालासुद्धा ॲड करणार आहे. वाटण आहे ना छान मसाल्यामध्ये एकजीव करून घेते. त्यानंतर अगदी म्हणजे तेल सुटेपर्यंत त्याला भाजून घ्यायचं. त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर मग असं दिसायला लागले ना वाटण, की मग ते जे आपण कलेजी धुवून वगैरे ठेवलेली आहे ती टाकून घ्यायची. आणि अशी बघा टाकून घेते आता. आणि त्याच्यामध्ये पाणी नाही घालायचं. म्हणजे जर सुक्कं आपल्याला बनवायचं असेल तर पाणी नाही घालायचं. त्याला पाणी सुटतं, त्यामुळे ग्रेव्ही आपली अगदी मीडियम सुक्कं होऊन जातं ते, जेवढे आपल्याला भाकरीसोबत वगैरे खाता येईल अशी. पण जर तुम्हाला अगदीच म्हणजे थोडी ग्रेव्ही जास्त पाहिजे असेल तर तुम्ही गरम पाणी टाकू शकता. गरम पाणी टाकल्याने काय होतं, की त्याची टेस्ट चेंज नाही होत. आणि आता इकडे मीठ टाकून मी परतून घेते पुन्हा. आणि मग झाकण ठेवून देणार आहे मुरण्यासाठी, शिजण्यासाठी. तर आता इकडे मी कलेजी तर घालून घेतलेली आहे फ्राय करून. त्यानंतरही बघा, मध्ये मध्ये असं ना झाकण काढून थोडं जरा असं परतून घेत राहायचं. आणि ही बघा आपली कलेजी तयार झालेली आहे. आणि एका साईडला मी कुकरही लावला होता डाळीचा, आणि डाळसुद्धा तयार झालेली. आज जरा कलेजी वगैरे आहे त्यामुळे त्याच्यासोबत तिखट डाळ बनवली होती. आणि त्यानंतर इकडे तांदळाच्या आज भाकरी आहेत. तर हा बघा, कधी कधी असा पसारा होतो. भाकरी बनवताना होतो. कितीही क्लीन करण्याचा प्रयत्न केल्याने, सावरण्याचा प्रयत्न केला तर थोडंफार पीठ इकडे तिकडे होतंच. असो, तर इकडे आता या तांदळाच्या भाकरी बनवून घेते. आता रोज मी इथे भाकरी बनवत असते. कधी तांदळाची, कधी ज्वारीची असते, कधी नाचण्याची, कधी चपात्या असतात. असं रोज वेगवेगळं बनवते. त्यामुळे कसं सर्वजण जरा आवडीने खातात. रोज एकसारखी बनवली तर मग कंटाळाही येतो. चपाती असेल चपाती, किंवा भाकरी तर भाकरी, असं म्हणून वेगवेगळ्या भाकऱ्या बनवत असते. त्यानंतर इकडे माझ्यासाठी ऑमलेट टाकायचं होतं. त्यामुळे कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मिरची असं चिरून ठेवलं होतं. आणि मग जेवताना ऑमलेट टाकून घेतलं. आणि असं छान पोळा बनवून घेतला होता त्याचा. त्यानंतर जेवण झाल्यानंतर सर्व आवरलं. आणि रात्री बरोबर अगदी 9 वाजलेले आहेत बघा, तेव्हा इस्त्रीचे कपडे आलेले आहेत. अगदी 2 बॅग भरून आहेत. त्यानंतर ते सर्व उद्याला ठेवण्यापेक्षा आजच म्हटलं लावून टाकूया. ते सर्व कॅटेगरी वाईज करून घेतलं आणि लावून टाकले कपडे. तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर एक लाईक नक्की करा. आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नवीन एका अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदी राहा. बाय.